महाराष्ट्र सदनामध्ये गणपती मंडळ इथे आपल्या स्थापित होतो. इथे आपली कार्यकारिणी मंडळी असते आणि आमच्या ऑफिसच्या ज्या मॅनेजर आहेत, बाकीचे सहकारी ते मंडळाचा कार्यभार बघतात. मॅनेजर इथे माझ्यासोबत पुरते आहेत, सचिव आहेत गणेशजी, आमचे ज्येष्ठ इथे कर्मचारी आहेत, किशोरजी आहेत. एकत्र आम्ही सगळं येऊन ही भावना असते की प्रत्येक वर्षी विघ्नहर्ता जे आहेत गणपतीचं इथे आगमन होतो आणि अगदी हर्षोल्लास इथे एक वातावरण असतं. कारण दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्र सरकारचं आणि शासनाचं प्रतीक आहे आणि गणेश उत्सव म्हटलं तर ह्यावर्षी आपला राजकीय राष्ट्रीय उत्सवसुद्धा डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळे इथे ह्यावर्षी सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि आम्ही सगळे उत्साहाने कार्यरत झाले. आज श्रींचं आगमनही झालेलं आहे, मुखदर्शनही झालेलं आहे, परिपूर्ण तयारी झालेली आहे, मंडप वगैरे लावून झालेला आहे. तर आम्ही सगळे वाट बघतोय. 29वे वर्ष आहे अशी माहिती मिळते साधारणतः, आणि कशा पद्धतीचा संपूर्ण गणेशोत्सवाचा कार्यक्रम असणार आहे? काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रत्येक वर्षी इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतोच. त्या व्यतिरिक्त आदिलीला फाउंडेशन म्हणून आहे, त्यांच्याकडनं जे आपल्या लोकांना सहकार्याचं असं फाउंडेशनचं कार्य असतं. यावर्षी आपण महाराष्ट्रातून स्वयंसहायता गटाच्या महिलाही बोलवल्या आहेत, खादीच्याही वस्तू बोलवल्या आहेत. कारण महाराष्ट्राचं इथे आपल्याला सादर करायचं होतं कला काय. काही महिला मोदक बनवणारे आणि बटाटेवडे बनवणारे पण आपण स्वयंसहायता गटाचे बोलवले, म्हणून थोडा वेगळा आहे ह्यावेळी नेहमीपेक्षा.